गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जो सुख नित्य प्रकाशी नाम मतीना लगे सोमय शुद्ध अब्दि अपार स्वरूप मनो लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धने सघने ज्या कृपालु सर्वज्ञ पुह्य धारत मुनि ध्यान ताको होत उपाधि से मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जगति लही सोहम आपे आप बोध शाही चाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। लक्षणा 3 प्रकार की है। भागत्याग लक्षणा का जो कवित्व में विशेष करके ग्रहण किया है ता विषय हेतु कहने को लक्षणा का भेद कहे है। हाँ त्याचं कारण सांगणे करता लक्षणाचे भेद केले प्रकार केले। दोहा त्रिविध लक्षणा कहत है कोविद बुद्धि निधान जहती अरु अजहती पुनि भाग त्याग जिय जान। चलो पुढे आदि दोई नहीं संभवे महावाक्य में तात भाग त्यागते रूप निज ब्रह्म रूप दर्शात। आणि 2 लक्षणाचा उपयोग होत नाही, एक लक्षणाचा उपयोग होतो भाग त्याग लक्षणाचा, दोन्ही उपयोग होत नाही। शिष्य वाच अवलक्षणा प्रभु कहत काकू देहू यह समुझाय। मग आता हे श्री गुरुराजा हे तुम्ही लक्षणं जी सांगता कशामुळे लक्षण सांगायला लागलात हे मला समजूच नका। कुणी भेद ताके तिनी तिनके लक्षणहू दर्शाय। आणि तुम्ही त्याचे भेद केले 3 प्रकारचे लक्षण केले। टीका सामान्य ज्ञान से अनंतर विशेष का ज्ञान होवे है। सामान्य ज्ञान झालं त्या सामान्य ज्ञानाचं विशेष ज्ञान झालं पाहिजे। सामान्य ज्ञान अज्ञानाला नसतं, जे साधक आहे जे चिंतन आहे त्याला सामान्य ज्ञान करतं। सामान्य ज्ञान म्हणजे आहे पणाचं ज्ञान। सामान्य ज्ञान म्हणजे आहे मी आहे ही सामान्य, पण मी कोण आहे तर त्याला त्याचं विशेष ज्ञान म्हणजे मीच विशेष चीज आणि आनंद आहे। म्हणून हे ते सामान्य ज्ञान सगळ्याला आहे। जैसे सामान्य ब्राह्मण का ज्ञान हुए से अनंतर सारस्वत आदि का विशेष का ज्ञान होवे है। एक व्यक्ती सामान्य आहे ब्राह्मण ही, पण तो ब्राह्मण विद्वान आहे सरस्वत सारखं बोलतो ही विशेष ज्ञान। तैसे लक्षणा सामान्य का ज्ञान होवे तो जहती आदि विशेष रूपन का ज्ञान होवे। आणि सामान्य ज्ञान सामान्य रूप ज्ञान होतं, बाकीच्या लक्षणाचा उपयोग होईल। लक्षणा का सामान्य रूप जाने बिना जहती आदि विशेष रूपन का ज्ञान होवे नहीं। लक्षणाचा विचार केल्याशिवाय लक्षण कळल्याशिवाय बाकीच्या लक्षणाचा विचार जहत आजत बागच्या याचं काही कळणार नाही। अगोदर लक्षणाचा विचार करतात। इस अभिप्राय से शिष्य कहे है या अभिप्रायाने शिष्य म्हणतो हे प्रभो लक्षणा काकू कहते हैं यह मैं नहीं जानू हूँ। म्हणून हे प्रभू लक्षण कशाला म्हणा ही काही मी जाणत नाही। याते लक्षणा का सामान्य रूप दिखाई के तिसते अनंतर जो
जहती आदिक लक्षणा के 3 भेद कहिए विशेष है, तिनके जुदे जुदे लक्षण दिखाओ. अगोदर आम्ही सामान्य लक्षण सामान्य स्वरूप सांगू, नंतर प्रत्येक लक्षणाचं विशेष स्वरूप सांगू. छंद वास्ते प्रभु पड़ा है और भाषा की संप्रदाय ते लक्षणा के स्थान लक्षणा पड़ा है. ते भाषेत आहे फरक. आता इकडं आपण लक्षण म्हणतो तिथं लक्षण म्हणते. लक्षणा के स्थान लक्षण पड़ा. गुरुवाक्य. लक्षणाच्या ठिकाणी लक्षण ही लिहिलं सांगितलं. गुरुवाक्य. श्रुती चित्त निज एकाग्र करी अब शिष्य सुनी मम बाणी. तरी अवधान केले द्यायचे, मग सर्व सुखास पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हे शिष्य, मी आता तुला सांगणार आहे की एकाग्राने ऐक म्हणजे तुला कळेल. जो लक्षणा अरुभेद ताके लेहू निके जाणी. आता ते लक्षण ऐक, लक्षणाचे भेद ऐक, प्रकार ऐक. सुनी वृत्ती हे द्वैभाती पदकी शक्ती तामे एक. आणि पदाचे 2 भाग आहेत, पण दोन्ही पद लक्षण एकच आहे, शक्ती एकच आहे. 10 लक्षणा पुनी जाणी दुजी सुनहू सो सविवेक. म्हणून ते लक्षण दुसरी जाणत नाही, म्हणून तो ऐका. टीका. पद का जो अर्थ से संबंध तो वृत्ती कहिए है. त्याला रेग मारावी, ही विषय विसरायचा नाही. वृत्ती कशाला म्हणते, कोणती वृत्ती, कोणते लिहिले, काय वाचलं तुम्ही. पद का अर्थशी जो अर्थ से संबंध त्याला तो काय, वृत्ती कहिए है. पदाचा अर्थाशी जो संबंध, त्या संबंधाला वृत्ती म्हणतात. आता ती वृत्ती शब्दातली वेगळी, अंतःकरणाची वृत्ती वेगळी. पदाचा अर्थाशी जो संबंध, तो संबंध, त्या संबंधाला शक्तिवृत्ती म्हणतात. आणि त्या शक्तिवृत्तीचं ज्ञान अंतःकरण वृत्तीला होतं. म्हणून हे शिष्य, तू साधन चित्तशी सुन मी कैसा हो. म्हणून हे शिष्य, तू चांगल्या विचाराने शुद्ध चित्ताने एकाग्र चित्ताने ऐक, तर मी सांगतो. म्हणून हे वाक्य तुम्ही वाचलेलं विसरायचं नाही. पदाचा अर्थाशी जो संबंध त्याला वृत्ती म्हणतात. पण आता पदाचा अर्थाशी जो संबंध, त्या संबंधाला वृत्ती म्हणतात. त्या वृत्तीचं काय नाव, ते शक्तिवृत्ती किंवा लक्षणावृत्ती. कधी शक्तिवृत्ती आहे, कधी लक्षणावृत्ती. पदाच्या अर्थ जो आहे ते शक्यच्या संबंधीची दुसरी आहे, ते लक्षणावृत्ती आहे. टीप आहे त्याच्यावर. जैसे वत्स का गौ से संबंध है, तब ताकि अनेक गौ के मध्य स्थित अपनी माता रूप गो विषय प्रवृत्ति होवे है, संबंध विना प्रवृत्ति होवे नहीं. काय दृष्टांत साधू, काय सांगू तुला. हा साधू लेखक शरीराने हरितापाने 24 तास पडायचा तुला. पण दादूजी त्यांचे गुरु, त्यांच्या कृपेने 2 तास रोग नाहीसा केला त्यांनी. म्हणजे जा 2 तास त्याला हे रोगाचा ताप होणार आहे. आणि त्या 2 तासामध्ये विचार साधन प्रावकारी झाला आहे. आणि शरीर अंतुरणावर पडलेलं. हो, तर मला शरीर साधूंचे विचार नाही तितकं लक्षात. ठीक येतील, जास्त परिचय नसल्यामुळे येणार नाही. पण खरे साधू आश्चर्य आहे. आपल्याला कुठं आजार थोडा झाला तर काय त्याचे असंग, काय त्याचा आवाज. आणि निश्चितदाजी शरीराने हरितापणे 24 तास अंतुरणावर.
आणि अभ्यास असा केला 27 लक्ष श्लोक पाठ. ही जरा लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ह्याला दैवी संपत्ती प्राप्त झालं हे काहीच कळत नाही. नसलं तसे दैवी संपत्तीचे काही संस्कार काही आचार असल्यामुळे ऐकायला येतात. मी का सांगितलं की काय साधूची वृत्ती असते हे सांगतो. साधूची काय बैठक असते हे सांगतो. आहे का देहाचा संबंध? हो. आणि अभ्यास कसा 27 लाख श्लोक पाठ आपला 2 अभंगीत पाठ होईल. मग या संतांचं वर्णन केलं तर काय पाप होईल का? या संतांचं वर्णन केलं जर डोक्यात आलं तर तेव्हा काय आपण कुठे कुठे अशी निश्चित होते. आणि आलंच लक्षात पडत निश्चय ये जो विचार सागर मैं लिखूं तो एक बाल स्त्री के लिए महिला के लिए लिखा हूं. ये मैं विचार सागर कुठं चिंतेची स्थिती साधूचं खरं लक्षात आलं पाहिजे. मग आपल्याला काहीतरी बोलावं. कोणत्याही ज्ञानोबर आहे असो तुकोबार आहे असो कोणत्या संत मंडळ त्यांची अवस्था फार वेगळी असते. मला आवश्यक कळण्याकरता शब्द टाकतात. त्यांची लीला त्यांचे वैभव त्यांचं काही वेगळं चांगलं आहे. मी सांगतो त्यात काय विशेष आहे. खाली ताप फणफण करायचं 2 तास श्री गुरुच्या कृपेने ताप भाग घालावला. 2 तासात मध्ये आंघोळ स्नान पूजा अर्चन पण आलं. काय वृत्ती असेल. म्हणून अध्यात्म थोडं जरा विचाराने ओलवून लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे वृत्ती तशी बनेल. असं जर भावनेने वाटलं तर वृत्तीला बनायला वेळ लागेल. बनेल पण वेळ लागेल. आणि साधू विषयी भूमिका जर त्यांची लक्ष आली काय सांगतो तुम्ही मावली की ज्यांची भूमिका लक्ष तसं मन होते. वही आहे त्या वहीचा अर्थ मी सांगतो. पाठ नाही मला वही पण वही ज्याचं गुणवर्णन ज्याचं स्थिती करायला लागली ती स्थिती आपल्याला प्राप्त होते. मुक्त रामकृष्ण गुरुजी असले काय रे तुला काय दलित छापा. मुक्ताची निर्णय लाजी आपलीच मुक्ताचा. मुक्ताच्या स्थितीचं निश्चयने जर केला निश्चय झाला तर आपणच मुक्त होतो. ही स्थिती हे मी का थोडं बाजूला गेलो. मला त्या पदाच्या शक्तीवरतून त्या साधूंची आठवण झाली. काय साधू. आणि त्यांनी ग्रंथ लिहिला विचारसागर. गुरुजी ग्रंथ लिहित होते तेच विचारसागर. ह्याने लिहिलेला 2 तासामध्ये 2 ग्रंथ लिहिले. पण हा ग्रंथ पूर्ण झाला गुरुच्या शेवट ठेवला नाही. त्यामुळे मला थोडं साधून तरी खरे साधू वेगळे असतात. त्यांनी तो ग्रंथ पाहिला. स्वतःचा तोच ग्रंथ लिहित असताना त्यांचे 3 तरंग झाले. यांचे 7 तरंग झाले. इतका आनंद झाला त्या साधूला. ग्रंथ डोक्यावर घेतला आणि निश्चयदादाला कडेला घेतलं. निश्चयदादीला आणि नाचले. वा काय माझा. आणि ही गुरु शिष्य आणि ते अशी असली तर बाकी तर हलके विचार नको मला सांगायला. आणि ते निश्चयदादी दर्शन देतात. गाईचं वासरू स्वतः जी गाय जन्म जाते तिच्याकडे जाते. माझी कुठे जाते. माझी किती जरी गाया असल्या किंवा दुसऱ्या जर तसं
वृत्ती अंतःकरणाची, तेव्हा तसं शब्दाची वृत्ती किती जरी असलं तर जसं ते वाचून सरळ काही करतात जन्मात, तसं शब्दाचा अर्थ सरळ अर्थाकडे जातो. शब्दाची शक्ती सरळ त्या शब्दाचा अर्थ जो असणार ते दाखवते, दुसरं नाही दाखवत. जसं ह्या दृष्टांत काय जन्म जातो चित्र वाचून दुसऱ्या गाईकडे जात नाही, तसा पदाचा अर्थ जो आहे ते जर सरळ येते तसंही सरळ झालं. कुठचा एवढं उदाहरण आहे. पदाचा पद उच्चार केल्याबरोबर त्या आकारची वृत्ती होती, पण कोणत्यानी पदाची शक्तिवृत्ती कळली नाही. पदाची शक्तिवृत्ती कशावर म्हणावा, मराठी विचार दाजलेले पदाचा अर्थाचा जो संबंध त्याला वृत्ती होणार, आणि ती वृत्ती शक्तिवृत्ती आहे. पदाचा अर्थाची जो संबंध ताको वृत्ती काही आहे, आणि तो वृत्ती म्हणजे शब्दाची शक्तिवृत्ती, अंतःकरणाची वृत्ती नाही. आणि त्या पदाचा अर्थाचा संबंध नामची जी वृत्ती, त्या वृत्तीला जी ओळखते ती अंतःकरणाची वृत्ती. चला, संबंध विना प्रवृत्ती होवे नाही. हो, काही संबंध असल्याशिवाय प्रवृत्ती होतच नाही ना. मग आता हे कोणता संबंध गाव असल्याचा जन्यजनक उदाहरणामध्ये तसं पदाचा अर्थाचा संबंध त्याच प्रकारे आहे, पण जन्यजन्य चालेल का, फक्त संबंध तसा संबंध पुढचा घेतो. याते ता वत्स का और गौ का जो परस्पर जन्यजनक भाव संबंध जानी है, तिस जन्यजनक भाव रूप के ज्ञान की हेतु जो वत्स की गो विषय प्रवृत्ति है, सो भी संबंध कहिए है. वासराची गायीचा जसं आहे जन्यजनक भावाद्वारे त्याला संबंध म्हणायचा. चला, तैसे शब्द की अपने अपने अर्थ विषय जो प्रवृत्ति होवे है, सो भी किसी संबंध विना बने नहीं. पदाचं जे अर्थ, अनेक पद अनेक अर्थ, ज्या पदाचा अर्थाशी संबंध आहे त्या पदाचा काहीतरी संबंध असल्यास संबंध होत नाही. त्या अनेक पद आहे ना अनेक अर्थ, राम कृष्ण गोविंद हरी ही अनेक पद आहेत ना, पण ह्या पदाचा संबंध अन्य अर्थाने होतो का नाही. तसं घट आहे, पट आहे, मानव आहे, पशु आहे, पक्षी आहे, शब्द आहेत का नाही ही पद, पण पदाचं घे ना, म्हणजे ज्या पदाचा ज्या अर्थ संबंध काहीतरी असतो, पण त्या संबंधामुळे त्या पदाचं ज्ञान होतं. म्हणून पदाची शक्तिवृत्ती कोणती लक्षणं होती आता ती सांगतील, पण त्यात गौणी वृत्ती आहे, त्यात विंजन वृत्ती आहे, त्यात कुब्ज वृत्ती आहे, त्यात बरेच वृत्ती आहेत. ती आता इथे नाही सांगायचं मला, ती प्रवकर मध्ये आले. याते शब्द का अपने वाच्य रूप किंवा लक्ष्य रूप अर्थ के साथी वाच्यवाचक भाव रूप किंवा लक्ष्य लक्षक भाव रूप संबंध जाणी है. म्हणजे वाच्यवाचक भाव आहे. आता इथं घट पद आहे आणि ते कलश ही त्याचं वाच्य आहे. मग घट पद वाचक आहे, वाच्य ते पदार्थ आहे, म्हणजे वाच्यवाचक भाव संबंध आहे. ही एक शक्तीवृत्ती. कुठे लक्षणावृत्ती. मग लक्षणावृत्ती शक्य जी आहे, पदाचा अर्थ जो आहे त्याला शक्य म्हणावा, आणि त्या शक्य संबंधित जी आहे ती लक्ष्य म्हणावा. म्हणून ते लक्ष्य संबंध आहे. कुठे पदाचा अर्थ साक्षात संबंध आहे. इस द्विविध संबंध को ही स्मार्य स्मारक भावरूप संबंध भी कहते हैं. आणि ह्या दोन्ही संबंधाला दुसऱ्या पाहिलं तर स्मारक भाव. म्हणून तर आपल्या स्वरूपाचं स्मरण न करता वेदांतच ऐकावं लागतो. वेदांत ऐकल्याशिवाय आपल्या स्वरूपाची जागृती वृत्ती होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपल्या स्वरूपाची वृत्ती होत नाही तोपर्यंत सत्वगुण आहे, शक्ती नाही. म्हणून आपलं स्वरूप सत्य जागा.
आणि हे स्वतःचं स्वरूप कळले सगळं, साधूचा बोध आणि त्याचं वैभव कळत. आपल्याला परोक्ष वेदांत कळतो, अपरोक्ष कळत नाही. अपरोक्षाचा मार्ग आहे. आणि देहबुद्धी अपरोक्ष आहे आणि वेदांताचा अर्थ परोक्ष रीतीनं. का? वृत्तीचा आत्म्याशी संबंध होतो का? नाही. जरी मानलं तरी भावगोचर म्हणतात, वस्तुगोचर कुठं? आणि वस्तुगोचर कोणता संबंध आहे मग? देहबुद्धी. हो. आणि देहबुद्धी प्रत्यक्ष अपरोक्ष कशावर त्याचे परिणाम होतात वरच्यावर म्हणून, आहे का नाही? अनेक प्रकारचे, नको विस्तार करा. तसं जर तुझं आत्मस्वरूप जर कळलं तर त्याचे लक्षण नाही, ते शक्ती वेगळी असो. म्हणून पदार्थ आताचा संबंध त्याला वरचे म्हणावं आणि त्या वरतीचे द्वारे आणखी त्यातून दुसऱ्या निर्माण स्मारक भाव. म्हणजे मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे असं स्मरण होतं. चला. वाच्यरूप किंवा लक्षरूप जो अर्थ सो पद करिके स्मरण करणे योग्य आहे. हो. पदाचा वाच्य आहे त्याचे स्मरण करावं, नाही तर पदाचं लक्ष आहे त्याचे स्मरण करावं. ते कसं? ते असं रामकृष्ण हरी हे पद आहेत आणि रामकृष्ण या पदाचं वाच्य काय आहे? रामकृष्ण ही पद आहे, त्याचं वाच्य काय? देव. मग रामकृष्ण हरीचं सतत केलं ते रामकृष्ण हरीच्या आकाराच्या वरचे होईल का नाही? म्हणजे हे स्मरक झालं. म्हणजे त्या संबंधाला कुठे, त्या संबंधाच्या ज्ञानाने स्मरण होतं. कसं ते? दुसरं उदाहरण सांगावं गुरुजीने. देवळात गेलं, वाड्याचं महाडी नाही आठवत. देवळात गेलं, देवळ साठवलं, ते देवळाची आकाराची आठवल, पण महाडी चार हे काय आठवत नाही. का? देवळ ही पद आहे आणि ते जी बांधकामची वाच्य आहे. तसं वाच्यवाचक भाव संबंध आहे, त्याच्याद्वारे स्मारक भाव होऊ शकतो. याते तो स्मार्य कहिये है. म्हणून ते स्मार्य. कोण स्मार्य आहे? वाच्य. वाच्यरूप किंवा लक्षरूप जो अर्थ. हा, ती स्मारक तो करणार आहे. वाचक रूप किंवा लक्षक रूप जो पद तो तीच अर्थ का स्मरण करवाने हारा है. आणि वाच्य पद असो है ना, तर स्मरण करून देणार पद असो, ते पद स्मरण करून देतं तेव्हा ते पद वाच्यचं ज्ञान करून देतं. याते स्मारक कहिये है. म्हणजे ते पदाला स्मारक म्हणावं. स्मरण करणारा तो साधक. स्मारक पद स्मारक आहे, स्मारकाचे विषय आहे. पद वाच्य आहे, नाही वाचक आहे, पदाचा अर्थ वाच्य आहे. पण गुरुजींची आठवण, साधक अवस्थेचा विचार करा. पण सिद्धांत जर झेपला ते त्याचं वाच्य भाव नाही. सिद्धांत जर झेपला, आपलं स्वरूप जर कळलं, वाच्यकाच्या पलीकडे. म्हणून किंबहुना स्मरण जाणे परिस्थिती पर्यायी संबंध नाही. ते अमृतानुभवामध्ये किंबहुना शब्द स्मरण जाणे प्रसिद्ध. स्मरण करून देण्यावर प्रसिद्ध आहे, शक्तिशील आहे. परंतु किंबहुना शब्द स्मरण पर्यायी संबंध नाही. ते या शब्द स्मरण करून देणार पद त्याचा सुद्धा संबंध नाही अर्थाशी, म्हणजे अधिष्ठान चैतन्याशी. म्हणून तो अपूर्व लिंग आहे. अपूर्व लिंग म्हणजे कोणी प्रमाणाचा विषय नसणार. म्हणून पाठीमागे विषय भाव राहता येतो. चला. 3. दोनों का आपस में स्मारक रूप संबंध है. त्या दोन्हीचा कोणाचा? कोणते दोन?
कोणत्या दोनाचा समोर भाव संबंध आहे? पद आणि विषय. हो, त्या भाषेत सांगा. वाच्य वाक्य, लक्ष लक्ष त्या भाषा बोलता आलं पाहिजे ना. कारण एखाद्या वेळेस भगवंताची कृपा तुम्हाला झालं तेव्हा त्या शब्दात महिमी तरंगून जाल आणि एखाद्या योग्यतेनुसार कोणी ऐकणार त्याचं काम होऊन जाईल. पण त्याचं काम होण्याकरता आपल्याला नाही विचार करता, आपल्याला त्या भाषेतच आपले स्वरूप कळावं. चला. तिस संबंध के ज्ञान करने की हेतु जो शब्द की अपने अर्थ विषय प्रवृत्ति सो भी शब्द का अर्थ से संबंध कहिए है. आता त्या पदार्थ स्मरण करून देण्याकरता या शब्दाची प्रवृत्ती, शब्दाची शक्तीवरती तेही त्या स्मरणाचे कारण आहे, स्मरण करून द्यायला. हा, तिसी प्रवृत्ति रूप संबंध को शब्द की वृत्ति भी कहते हैं. आणि त्या पदार्थाचे इकडे प्रवृत्त होण्याकरता त्याला वृत्ती म्हणतात, शब्दाची वृत्ती. हा, सो वृत्ति रूप संबंध कहूँ शक्ति रूप होवे है. आणि ते प्रवृत्ती रूप संबंध कुठे शक्ती रूप आहे, कुठे लक्षण रूप आहे. कहूँ लक्षणारूप होवे है. ते आज सांगते नाही. शास्त्र विषय वृत्ति नाम अंतकरण के व अविद्या के परिणाम का भी है. आलं का लगेच पुन्हा दुसरा विषय. आणि शास्त्राच्या विचारानं अंतकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतात आणि शास्त्राच्या विचारानं अविद्याच्या परिणामाला वृत्ती म्हणतात. पण ते हित नाही, ते शब्दाची शक्ती किंवा लक्षणावरती. तैसे वर्तने वाले का नाम भी वृत्ति है. तसे जे व्यवहार करते त्याला वृत्ती म्हणावं. तैसे वर्तने म्हणजे व्यवहार. तैसे जीविका का नाम भी वृत्ति है. काय ठिकाणी जीविका म्हणजे काय, ते चांगलीच वृत्ती आहे बघा, त्या व्यक्तीचे म्हणल्या जाते वृत्ती. हा, तैसे प्राणों की क्रिया का नाम भी वृत्ति है. तसं प्राणाची जी क्रिया आहे त्याला म्हणजे नाही, त्याचा आचार विचार चांगला, त्याची वृत्ती चांगली वागायची. हा, तैसे किसी व्याकरण के विभाग का नाम भी वृत्ति है. आणि काही व्याकरणाच्या ठिकाणी काही त्याचे विभाग आहेत, विभक्ती, त्याचे पुन्हा लिंग, त्याच्या क्रिया, कर्म, फल, याच्या काही वृत्ती म्हणतात व्याकरणाच्या मध्ये. इनमें से कोई भी वृत्ति शब्द का अर्थ यहाँ जानने योग्य नहीं. आतापर्यंत सांगितलं त्यावरती या शब्दाच्या प्रवृत्ती किंवा शब्दशक्ती त्यावरती जाणायचं नाही, त्यावरचे वेगळे आहेत. पण इथे एकच वृत्ती समजायची, ते शब्दाच्या अर्थाशी जो संबंध तेच वृत्ती इथे घ्यायची, बाकीच्या वृत्ती आता नाही घ्यायची इथं. किंतु शब्द का अर्थ से जो संबंध तो यहाँ वृत्ति शब्द का अर्थ जानने योग्य. म्हणून शब्दाचा अर्थाशी जो संबंध, त्या संबंध लक्षात ठेवण्याकरता चांगलं आहे, जाणायला पाहिजे, म्हणजे त्या ओळखायला पाहिजे, लक्षात ठेवला पाहिजे. व शब्दाचा अर्थाशी जो संबंध त्याला वृत्ती म्हणायचं. इस शब्द की वृत्ति का कछुक वर्णन हमने वेद स्तुति की सान्वयार्थ दीपिका करी है, तामे तथा वृत्ति रत्नावली में भी लिखा है. या वृत्ती शब्दाचा अर्थ आम्ही वृत्ती रत्नावली मध्ये शब्द प्रकरणात लिहिलं आहे. आणि दुसरे कोणतं ग्रंथ नाव घेतलं? सान्वयार्थ दीपिका. अन्वयार्थ दीपिका. अन्वयार्थ दीपिका त्या ग्रंथाचं नाव. त्याच्यात आम्ही शब्द शक्तीवरतीचा विचार लिहिला. सो वृत्ति दो प्रकार की है. आता ती वृत्ती कोणती वृत्ती? शब्द पदाचा अर्थाशी जो संबंध. हा, कोणती वृत्ती? शब्दाच्या अर्थाशी जो संबंध, ती वृत्ती दोन प्रकारची आहे. आता कळलं असं ह्या लोकांना? असं नुसतं सांगत बसलो असतं तर? म्हणून त्या लोकांना भक्ती, कर्म ही सांगावं लागतंय. चला. दो प्रकार में एक शक्ति वृत्ति है और दूसरी लक्षणा वृत्ति है. आता शब्दाची शक्ती वृत्ती मध्ये दोन प्रकार, एक शक्ती वृत्ती आहे आणि एक लक्षणा वृत्ती आहे. तिनको सविवेक कहिए, विवेक सहित या का अर्थ लक्षण सहित सुने. विवेक सहित त्याला जाणवून त्या लक्षणा म्हणायची. म्हणून रे
काय सांगा सतत संतांचं वाङ्मय वाचत जावा म्हणजे त्या वाचनाने त्या शब्दात शक्ती असल्यामुळे वरतीच अंतःकरणाच्या वरती स्वरूपाकार होते. म्हणून सरस्वत गोडी शास्त्र पुढं हा आहे का नाही. तुम्ही फक्त ते पूजामध्येच हरिपाठ म्हणता पुन्हा का आणि पुन्हा म्हणतो मला नित्य हरिपाठ चालू आहे. नित्य हरिपाठ नाही तुझा चालू विधीतला चालू आहे. चला ती आता दोन शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती राहू देत. महत्वाचा विषय ना हा कुंडली थोडं थोडं घेतलं म्हणजे लक्षात राहील. मी किती जरी सांगितलं लक्षात राहायला पाहिजे ना. हो आणि हे त्यावर ऊर्जा प्रकर शब्द प्रकरण एक किती ते 30-40 पान आहेत. शक्तीवरती लक्षणावरती शब्द प्रकरण स्वतंत्र शब्द प्रमाण ना. या प्रकाशामध्ये शब्द प्रकरणात 50 पेज कुब्ज होती, गौण होती, व्यंजन होती, शक्ती होती, शक्ती लक्षित लक्षणं होती, लक्षण होते, अशी पुष्कळ आहेत. म्हणून करून घे चांगलं म्हणून बसलं म्हणजे वृत्तीच्या स्वरूपात रमून जाईल. रेखमा अर्ध घडी द्या गोळ्या बसा जाऊ सकाळी. हा तुमचा